अरे वा, शॉपिंग केलीस? हे कपडे महाग असतील ना? नाही, चौथ्या संडेला ब्रँडेड आयटम्स वर 7% आणि गारमेंट्स वर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा. सटाणा शहरातील अतिक्रमण धारकांना सटाणा नगर परिषदेच्या वतीने नोटिसा देऊन 24 तासाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्यानंतर बहुतांशी अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढलीत. ज्यांनी अद्यापही अतिक्रमण काढले नाहीत, पोलीस बंदोबस्तात त्यांचे अतिक्रमण काढून रस्ते वर्दळीसाठी मोकळे केले जाणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी सांगितले. शहरातील बहुतांशी फेरीवाल्यांनी मुख्य रस्ता व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सभोवतालच्या परिसरात अतिक्रमण केले आहे. वाहतुकीला अडचण होत असल्यामुळे पालिकेने वाहतुकीला अडचणीच्या ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्यानंतर सलग 3 दिवस शासकीय सुट्ट्या आल्यात. मुख्याधिकारी भोसले व अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरून आज पाहणी केली असता बहुतांशी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतलीत. ज्या अतिक्रमणधारकांनी अद्याप अतिक्रमण काढलेली नाहीत, अशा व्यावसायिकांना स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्यात. महापुरुषांच्या पुतळ्याजवळील फेरीवाल्यांकडून जागा बदलून घेण्यात आली आहे, तर हुतात्मा स्मारकाजवळ व्यावसायिकांनी हातगाडीऐवजी रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय सुरू ठेवला आहे. आचारसंहिता आणि निवडणुकीचा कार्यकाळ असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळ मोकळे ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असल्याने अतिक्रमणधारकांवर पालिका व पोलीस प्रशासनाकडून संयुक्त कार्यवाही यापुढे सुरू राहणार आहे. पक्की अतिक्रमणे देखील आपल्या कार्यकाळात काढली जातील, अशी माहिती मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी दिली. नमस्कार, मी चंद्रकांत भोसले, मुख्याधिकारी सटाणा नगर परिषद. सर्व नागरिकांना नमस्कार. आपणाला ज्ञातच आहे की माननीय प्रशासक साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व नगर परिषदेने दिलेल्या नोटिसेप्रमाणे शहरामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम नगर परिषदेने हाती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये नगर परिषदेने दिलेल्या नोटीसला प्रतिसाद देऊन स्वतःहून ज्यांनी आपलं अतिक्रमण काढलेलं आहे, सर्वप्रथम तर मी सर्व व्यावसायिक बांधवांचा आभार मानतो. त्याचबरोबर जे आता अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे त्याच्यामध्ये बंदोबस्तामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे बंदोबस्त अजून प्राप्त झालेला आहे नगर परिषदेला. मात्र नगर परिषद तरी आपली कारवाई आहे त्याच जोमाने सुरू ठेवेल. तरी सर्व व्यावसायिक बांधवांना माझं आवाहन आहे की स्वतःहून आपलं अतिक्रमण काढून घ्यावं, ज्यामुळे जप्तीसारख्या कारवाईने आपलं जे नुकसान होऊ शकतं ते होणार नाही. आणि सर्व नागरिकांना आवाहन आहे की कृपया आपण सुद्धा या मोहिमेमध्ये आपल्यामार्फत सोशल प्रेशर कसं तयार करता येईल आणि आपलं शहर अजून स्वच्छ, सुंदर आणि आपल्या वापरण्यासाठी योग्य कसं राहील याच्यासाठी आपण सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवावा असं मी आवाहन करतो. ही कारवाई यापुढे अशीच सुरू राहील. आताची कारवाई जी आहे ती कारवाई फक्त मुव्हेबल जे अतिक्रमण आहे ते सुरू त्या संदर्भात करण्यात येत आहे. लोकसभा आचारसंहितेचा सर्व आताची जी परिस्थिती बघता पुढील कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं असं मी या निमित्ताने आवाहन करतो. धन्यवाद.